माझ्याकडे माहिती अवेलेबल नाही, मी माहिती घेऊन सदस्यांना. ठीक आहे, पुढे जाऊ. लक्षवेधी क्रमांक 6. पुकारा लक्षवेधी. मंत्री महोदय, नाही अगोदर आपण विनंती केली आहे 5 ला घेऊ नका म्हणून. पुकारली लक्षवेधी क्रमांक 6. अध्यक्ष महोदय, छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, 5 घ्यायचे. ही लक्षवेधी ज्या विषयात मांडली हा खरंच खूप गंभीर विषय आहे. अध्यक्ष महोदय, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत जवळपास महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील, खाजगी शाळा असतील, अनुदानित शाळा असतील, यामध्ये 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन दिले जातं. त्यामुळे पटसंख्या घसरू नये, पटसंख्या राहावी हा उद्देश आहे. अध्यक्ष महोदय, पण आपल्या राज्यात या योजनेत खूप मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. अध्यक्ष महोदय, उत्तरात सांगितलंय मंत्री महोदयांनी की 25-26 मध्ये जवळपास 2447 कोटीची तरतूद आहे या योजनेसाठी. अध्यक्ष महोदय, यात काय झालं? यात यांनी इंधन आणि भाजीपाल्याची रक्कम शाळा स्तरावर वर्ग केली आणि धान्य असेल, तांदूळ असेल इत्यादीसाठी पुरवठादारांचं टेंडर काढलं. अध्यक्ष महोदय, ही टेंडर प्रक्रिया राबवली शिक्षण संचालकाने. या टेंडर ज्यावेळेस काढलं त्यावेळेस एकच उदाहरण देतो. तांदळाच्या बाबतीत तर खूप मोठ्या तक्रारी आहेत, पण एकच उदाहरण देतो. हिरवा वाटाणा, ग्रीन पीस हे निविदा प्रक्रियेत टाकलं आणि ज्यावेळेस वर्क ऑर्डर दिली त्यावेळेस फक्त वाटाणा, त्याचा रेट काय तर 134 रुपये हिरवा वाटाण्याचा रेट होता टेंडरमध्ये. आणि ज्यावेळेस तुम्ही वर्क ऑर्डर देता जिल्हा स्तरावर त्यावेळेस फक्त वाटाणा हा शब्द टाकला. जवळपास 100 रुपयाचा फरक आहे. अध्यक्ष महोदय, दोन्ही कुणी केलं? वर्क ऑर्डरवर सही शिक्षक संचालकाची, टेंडर कुणी काढलं? शिक्षक संचालकानं. मग 100 रुपये किलो मागं म्हणजे टेंडरमध्ये हिरवा वाटाणा आणि तुमच्या वर्क ऑर्डरमध्ये साधा वाटाणा आणि पुरवठाही साधा वाटाण्याचा. अध्यक्ष महोदय, उत्तरात मंत्री महोदयांनी सांगितलं की जो माल आहे त्याची तपासणी NABLच्या लॅब मार्फत केली गेली आणि त्याचे नमुने जिल्हा स्तरावर पाठवले गेले. मला त्यांना विचारायचं आहे की लॅबमध्ये तुम्ही हिरवा वाटाणाच पाठवला असेल, त्याचे नमुने जिल्हा स्तरावर पाठवले असतील, तरी राज्यातल्या जवळपास सर्व जिल्ह्यांनी, सोलापूर जिल्हा वगळा तर बाकीच्या सर्व जिल्ह्यांनी याची देयकं काढली. म्हणजे हिरवा वाटाण्याचे नमुने असताना तुम्ही देयकं ज्यांनी पुरवठादारांनी सादर केली त्यांनी का सादर केली? म्हणजे चुकीची देयकं सादर करणारे त्यांची देयकं जे काढली त्यांनी हिरवा वाटाण्याच्या ऐवजी पांढऱ्या वाटाण्याची पुरवठा झाला असताना सुद्धा हिरवा वाटाण्याची देयकं अदा केली गेली. ह्या जवळपास कोट्यावधी रुपयाचा घोटाळा झालेला आहे. माझी मंत्री महोदयांना एवढीच विनंती आहे की जे शिक्षण संचालक आहेत ह्यांनी हा खूप थंड डोक्याने केलेला भ्रष्टाचार आहे. शिक्षण संचालक आणि पुरवठादार या दोघांनी मिळून हा थंड डोक्याने केलेला भ्रष्टाचार आहे. जिल्हा स्तरावर जी बिलं काढतात त्यांनी, त्यामुळं याची SIT चौकशी करणार का आणि जी जादा रक्कम अदा गेली आहे ही वसूल करणार का, ह्या पुरवठादारांना काळ्या यादीत टाकणार का, ह्याचं उत्तर मंत्री महोदयांनी द्यावं. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेच्या अंतर्गत जो काही विद्यार्थ्यांना आहार पुरवला जातो त्यामध्ये साधारणपणे प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांच्यासाठी 4 रुपये 19 पैसे धान्याचा माल पुरवठा करणं आणि इंधन आणि भाजीपाल्याच्यासाठी 2 रुपये 59 पैसे आणि उच्च प्राथमिकच्यासाठी 6 रुपये 29 पैसे धान्याचा माल पुरवठा करणं आणि 3 रुपये 88 पैसे इंधन आणि भाजीपाला, म्हणजे तो स्थानिक पातळीवर तो निधी त्या ठिकाणी अदा केला जातो. अध्यक्ष महोदय, या विषयाची जेव्हा निविदा निघते तर UDIS वरनं त्या शाळेमध्ये त्या जिल्ह्यामध्ये किती विद्यार्थी आहेत साधारणपणे त्या विद्यार्थ्यांच्या संख्येप्रमाणे याचं कॅल्क्युलेशन वर्कआउट करून ती निविदा त्या ठिकाणी काढली जाते. यामध्ये साधारणपणे त्यावेळेस त्या अन्नपदार्थाचे मार्केटमध्ये काय दर आहेत, बाजार समित्यांमध्ये त्याचे काय दर आहेत हे सर्व पाहून आणि त्याचे सॅम्पल्स पण त्या ठिकाणी घेतले जातात. जे काही नमुने त्या ठिकाणी घेतले जातात ते नमुने प्रमाणित लॅबमध्ये त्या ठिकाणी तपासले जातात आणि मग ती निविदा त्या ठिकाणी निश्चित केली जाते. अध्यक्ष महोदय, हा माल जेव्हा पुरवठा दर 2 महिन्याला केला जातो तर साधारणपणे त्या शाळेचे मुख्याध्यापक, त्याचं शाळा व्यवस्थापन समिती आणि
अन्न शिजवणारे जे काही आपले कर्मचारी आहेत यांच्या उपस्थितीमध्ये तो माल त्या ठिकाणी दिला जातो. आता सन्माननीय आमदार महोदयांनी जो काही पाटील साहेबांनी मुद्दा उपस्थित केलेला आहे, निविदामध्ये ही वस्तुस्थिती आहे की ग्रीन पीस असा त्या ठिकाणी उल्लेख आहे आणि वर्क ऑर्डरमध्ये वटाणा असं त्या ठिकाणी दिलेलं आहे. परंतु साधारणपणे पुरवठा जेव्हा केला जातो तर तो पुरवठा जे सॅम्पल दिलेले होते त्याप्रमाणेच त्या ठिकाणी करणं अपेक्षित आहे. आणि म्हणून आपण जी काही बाब निदर्शनास आणून दिलेली आहे ही निश्चितपणे याची चौकशी केली जाईल आणि या चौकशीचा जो काही अहवाल येईल त्या अहवालाप्रमाणे पुढची कारवाई केली जाईल. ठीक आहे. बोरनारे साहेब, बोरनारे साहेब, अध्यक्ष महोदय, बोरनारे साहेबांचं उद्या देतो आपल्याला. बोरनारे साहेबांचं उद्या. बाद झालं परत पाटील साहेब, परत बोला. पाटील साहेब, बोरनारे साहेबांचं उद्या तुम्हाला देतो. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य कैलास पाटील साहेबांनी अत्यंत चांगली लक्षवेधी शिक्षण क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी आणली. राज्यामध्ये 86,000 शाळा आहेत आणि केंद्र सरकारमार्फत जवळजवळ 1800 कोटी रुपयाचं टेंडर शालेय पोषण आहारसाठी त्या ठिकाणी दिल्या जातं. अध्यक्ष महोदय, लक्षवेधीमध्ये फक्त ग्रीन पीस हिरवा वाटाणा जरी असला परंतु खऱ्या अर्थाने अध्यक्ष महोदय जो पुरवठा खऱ्या अर्थाने त्या शाळेमध्ये होतो, मग तो प्राथमिक मध्ये असेल माध्यमिक असेल, त्याची क्वालिटी अत्यंत खराब आहे. अध्यक्ष महोदय, ग्रीन पीसचा जर विषय जर घेतला तर ग्रीन पीस फ्रीजर शिवाय त्या ठिकाणी राहू शकत नाही. 135 रुपये प्रति किलोने त्या ठिकाणी ग्रीन पीसची ऑर्डर त्या ठिकाणी पुरवठ्यासाठी दिली आणि प्रत्यक्षपणाने जेव्हा जेव्हा आम्ही पाहतो त्या ठिकाणी फक्त पांढरा वाटाणा भिजवलेल्या पद्धतीने त्या ठिकाणी सप्लाय होतो का ज्याची किंमत या ठिकाणी आपण नमूद केली का 30 ते 35 रुपयांनी त्या ठिकाणी मिळतोय. 1 किलो माग 100 रुपयाचा भ्रष्टाचार आहे. एवढा मोठा भ्रष्टाचार ह्या शालेय पोषण आहार मध्ये विद्यार्थ्यांमध्ये त्या ठिकाणी होतोय. माझा पहिला प्रश्न या ठिकाणी आहे का याची चौकशी खऱ्या अर्थाने आपण त्या ठिकाणी करणार का? आणि दुसरा प्रश्न या ठिकाणी मी महत्वाचा या ठिकाणी मांडणार आहे का खऱ्या अर्थाने शालेय पोषण आहाराचं काम खऱ्या अर्थाने महिला बचत गटाला त्या ठिकाणी द्यावं का जेणेकरून चांगलं काम त्या ठिकाणी महिला बचत गट त्या ठिकाणी करू शकेल आणि आमच्या उमेदच्या माध्यमातून त्यांनाही त्या ठिकाणी काम मिळेल. आणि म्हणून मी 3 प्रश्न या ठिकाणी विचारतोय का क्वालिटीच्या बाबतीमध्ये आपण खऱ्या अर्थाने चौकशी करणार का? वाटाण्यामध्ये, तांदळामध्ये, अन्य वस्तूमध्ये ज्या ठिकाणी भ्रष्टाचार झाला त्याची चौकशी आपण करणार का? आणि महिला बचत गटामार्फत हे संपूर्ण काम शाळेचं महिला बचत गटाला देणार का? हे 3 प्रश्न आहे. धन्यवाद. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, ही वस्तुस्थिती आहे की हिरवा वटाणा आणि पांढरा वटाणा याच्या दरामध्ये फरक आहेत, ही वस्तुस्थिती आहे. परंतु मला या निमित्ताने सभागृहाच्या हे पण निदर्शनास आणून द्यायचं आहे की ज्या वेळेस या निविदा, कारण याचं ब्रीफिंग घेताना मी पण काही होलसेल किराणा व्यापाऱ्यांशी त्या ठिकाणी संवाद साधलेला आहे. ही ज्या वेळेस याचं प्रिपरेशन करण्यात आलंय, ही निविदा गठीत करण्यात आली, तर त्यावेळचे दर आणि आताच्या दरांमध्ये खूप मोठा फरक आहे, ही पण वस्तुस्थिती आहे. अध्यक्ष महोदय, आता जे सॅम्पल त्या ठिकाणी देण्यात आलेले होते त्या सॅम्पल प्रमाणेच त्या ठिकाणी पुरवठा झाला पाहिजे आणि या संदर्भामध्ये जी काही शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक आणि अन्न शिजवणारे पण जे आहेत त्यांची पण जबाबदारी आहे की त्या पद्धतीनेच तो अन्नधान्य त्या ठिकाणी स्वीकारलं पाहिजे. आणि याचे नमुने दर 2 महिन्याने जे तपासणी लॅब आहेत, अधिकृत लॅब आहेत, याच्यामध्ये त्या अन्नाचे नमुने पण त्या ठिकाणी तपासले जातात आणि त्या तपासणीचे रिपोर्ट आल्यानंतरच त्याला ते देयक त्या ठिकाणी अदा केलं जाते. आणि म्हणून तांदूळच्या संदर्भामध्ये भारतीय अन्न महामंडळ जे आहे FCI, त्या माध्यमातून तो तांदूळाचा पुरवठा केला जातो. त्याचं फक्त वाहतुकीचंच निविदा त्या ठिकाणी संपन्न होते आणि
हे अन्न शिजवण्याचं काम प्रामुख्याने गाव पातळीवरचे महिला बचत गट असतील किंबहुना तिथे जे काही मदतनीस असतील त्यांच्या माध्यमातून ते कार्य संपन्न केलं जात आहे. एकदा पाटील साहेबांचं उद्या परत ठीक आहे. राऊत साहेब घ्या. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मला निश्चित म्हणावं लागेल की माननीय मंत्री महोदय अत्यंत प्रामाणिक आहेत आणि मंत्री महोदयांनी या ठिकाणी मान्य केलं की निविदा काढताना आणि वर्क ऑर्डर देत असताना त्यामध्ये बदल झालेला आहे आणि त्यांनी हेही कबूल केलं की दरांमध्ये सुद्धा बदल झाल्याची वस्तुस्थिती आहे. एकतर या ठिकाणी मला सांगावंसं वाटेल अध्यक्ष महोदय की हा विषय केवळ तांत्रिक चूक नाही आहे, हा कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचाराचा आणि विद्यार्थ्याच्या पोषणाशी आणि त्यांच्या आरोग्याशी खेळणारा गंभीर प्रकार आहे. अध्यक्ष महोदय, जर आपण वस्तुस्थिती पाहिली तर शिक्षण संचालनालयाने मूळ निवेदितील अटी बदलल्या, हा निव्वळ तांत्रिक मुद्दा असूच शकत नाही, हा तो क्रिमिनल कॉन्स्पिरसी या ठिकाणी होतो अध्यक्ष महोदय. आणि त्यानंतर जर तुम्ही त्या ठिकाणी नफा तोटा जर मोजला तर 86,000 शाळा आणि 1800 कोटीचं बजेट लक्षात घेता 100 रुपये प्रति किलोचा जो फरक आहे हा शेकडो कोटीचा भ्रष्टाचार या ठिकाणी होतो अध्यक्ष महोदय. त्यामुळं माझे या ठिकाणी 3 प्रश्न आहेत अध्यक्ष महोदय. पहिला प्रश्न की यामध्ये सन्माननीय आमदार कैलास पाटलांनी या ठिकाणी जे सांगितलं की या ठिकाणी भ्रष्टाचार झाला मोठा, त्यामुळे या ठिकाणी SITची चौकशी आपण लावावी. ती सरकार SITची चौकशी या ठिकाणी लावणार का आणि ती किती दिवसात लावणार आणि कधीपर्यंत त्याची रिपोर्ट या ठिकाणी सादर करतील, हा एक पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न अध्यक्ष महोदय की नमुन्यांमध्ये पुरवठा करण्याचे बंधनकारक असं GR आहेत आपला, मग त्या ठिकाणी जे नमुने दिले आहेत आणि प्रत्यक्षात जो पांढरा वाटाणा त्या ठिकाणी पाठवला हा त्या कराराचा भंग ठरतो अध्यक्ष महोदय. आणि हे केवळ या ठिकाणी नुसतं सांगण्यासाठी नाही आहे, तर लहान मुलांच्या आरोग्याशी त्यांच्या पोषणाशी आपण तडजोड करण्याचं काम या ठिकाणी करतो अध्यक्ष महोदय. त्यामुळे त्या कंत्राटदारांना ब्लॅकलिस्ट करणार का, आपण काळ्या यादीत टाकणार का, आणि सोलापूरसह राज्यभरात जिथे जिथे अशा प्रकारचा निकृष्ट धान्याचा पुरवठा झालाय तिथं तो माल जप्त करून कंत्राटदारांकडून वसुली करणार का, दुसरा प्रश्न. आणि शेवटचा प्रश्न अध्यक्ष महोदय की त्या ठिकाणी जे पोषण आहार पुरवलं जातं ते पोषण आहार या ठिकाणी महिला बचत गटाचे काम काढून काहीतरी विशिष्ट मोठ्या कंत्राटदारांना भले करण्यासाठी दिलं गेलं असेल तर त्याबद्दलची निश्चिती करून महिला बचत गटातला पुन्हा ते काम आपण बहाल करणार का, हा शेवटचा माझा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य महोदयांनी जो मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे, मी उत्तरामध्ये सांगितलंय की जे माल पुरवठा केला जातो त्याचे नमुने हे अधिकृत लॅबमध्ये पाठवले जातात, त्याची तपासणी केली जाते, त्याच्या तपासणीचे अहवाल आल्यानंतरच त्या देयकांची अदा त्या ठिकाणी केले जाते. आता राहिला विषय तर याच्यामध्ये एकूण 12 अन्न पदार्थ पुरवठा करणं अपेक्षित आहे, नुसता वटाणा नाही. त्या 12 अन्न पदार्थांपैकी वटाणा हा एक विषय आहे आणि ही वस्तुस्थिती आहे की निविदामध्ये ग्रीन पीस असं लिहिण्यात आलेलं आणि सन्माननीय सदस्य महोदयांनी पाटील साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे की पांढरा वटाणा पुरवठा केला गेलेला आहे, तर मी पहिल्याच उत्तरामध्ये सांगितलं की या सर्व बाबींची चौकशी केली जाईल. असंही अध्यक्ष महोदय ज्या ठिकाणावरनं तक्रार येते त्याची चौकशी केली जाते आणि त्याप्रमाणे कारवाई केली जाते. आता या संदर्भामध्ये त्यांचा मुद्दा आहे की संपूर्ण राज्यामध्ये अशा पद्धतीचा पुरवठा जर झालेला आहे तर त्याचं निश्चितपणे चौकशी केली जाईल आणि चौकशीचा अहवाल आल्याच्या नंतर त्या पद्धतीने कारवाई केली जाईल. ठीक आहे. पाटील साहेब, कैलास पाटील. एक मिनिट, मी स्वतः शिक्षण आयुक्तांना भेटून स्वतः दिली होती, पुरावे दिले होते. आजपर्यंत चौकशी काय झाली, त्याच्यावर कुणावर कारवाई झाली. 5 नंबर आणि दुसरा विषय
माझं मंत्री महोदयांनी मागा उत्तरात जे सांगितलं पाच बोरणारे नंबर सरांच्या की याचा नमुने तपासायची जी गोष्ट आहे ह्याच्या बाबतीत जबाबदारी ही तिथल्या मुख्याध्यापकाची शालेय व्यवस्थापन समितीची आहे. मला त्या उत्तराला माझा आक्षेप असा आहे की कारण तुम्ही निविदा प्रसिद्ध करता राज्यस्तरावरनं, वर्क ऑर्डर देता राज्यस्तरावरनं, राज्यस्तरावर निविदा प्रसिद्ध करताना तुम्ही हिरवा बटन टाकला, वर्क ऑर्डर मध्ये तुम्ही साधा बटन टाकला आणि जबाबदारी जर मुख्याध्यापक आणि शालेय व्यवस्थापन समितीवर देत असताल तर ही चुकीचं आहे. अध्यक्ष महोदय, ह्यात कुणाला तरी वाचवण्यासाठी शालेय व्यवस्थापन समिती असेल मुख्याध्यापकाला गोवण्याचा जो प्रयत्न करत असेल चुकीचा आहे. तुमची वर्क ऑर्डर चुकलेली आहे. वर्क ऑर्डर कोणी दिली? शालेय व्यवस्थापन समितीने दिली का? मुख्याध्यापकांनी दिली का? मग त्यांना मध्ये घ्यायचं कारण काय? आणि या बाबतीत एवढा मोठा भ्रष्टाचार झाला असताना मी स्वतः तक्रार दिली असताना आजपर्यंत कसली चौकशी झाली नाही. हे पत्र कधी निघालं? ज्यावेळेस लक्षवेधी सादर केली, लक्षवेधी स्वीकृत केली गेली त्यावेळेस पत्र निघालं. मग एवढे दिवस चौकशी झाला तर आता ह्या चौकशीवर विश्वास कोण ठेवणार? शिक्षण संचालकांनी आजपर्यंत डिसेंबर प्रश्न घ्या. माझी म्हणणं आहे की याबाबत SIT चौकशी नेमणार का तुम्ही आणि ह्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्यात अडचण काय? जावा येत काही सरकारचे पगारिया जाधव, ठीक आहे. त्यांना का स्पेअर करता? तुम्ही मंत्री महोदय त्यांच्यासाठी एकत्र हा. राऊत साहेब बोला. प्रश्न घ्या, स्पेसिफिक प्रश्न घ्या राऊत साहेब. कबूल केलं दरातील तफावत आणि जाणीवपूर्वक या ठिकाणी जो बदल करण्यात आला त्याला मान्य केला अध्यक्ष महोदयांनी आणि अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांनी. आणि दर्जा आणि विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात असताना आणि आमदार जे लोकप्रतिनिधी आहेत, लोकप्रतिनिधी तक्रार करतात आणि पुरावे सादर करतात, त्याची चौकशी जर होत नसेल तर कुणाला तरी वाचवण्याचा प्रकार या ठिकाणी घडतो अध्यक्ष महोदय. त्यामुळे SITची या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे असं माननीय मंत्री महोदयांनी या ठिकाणी घोषित करावं अध्यक्ष महोदय. चला पुढे जाऊ. अध्यक्ष महोदय, मी उत्तरामध्ये सांगितलं की ग्रीन पीस, हिरवा वटाणा आणि पांढरा वटाणा याच्या दरामध्ये तफावत आहे हे मी सांगितलं. आणि मी हे पण सांगितलं अध्यक्ष महोदय की मी सांगितलं ना चौकशी लावू. उत्तर घ्या ना अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य पाटील साहेबांनी या संदर्भातली सोलापूरची तक्रार दिल्याच्या नंतर त्याची चौकशी करण्यात आलेली आहे आणि पर्टिक्युलर वटाण्याच्या संदर्भातलं देयक अदा करण्यात आलेलं नाही. तत्राप आता जो काही महाराष्ट्रव्यापी आपण मुद्दा उपस्थित केलेला आहे, महाराष्ट्रव्यापी याची चौकशी केली जाईल आणि त्या चौकशीमध्ये जे काही अहवाल येईल त्याप्रमाणे अध्यक्ष महोदय पुढची कारवाई केली जाईल. कोणाला वाचवण्याचा कुठे प्रश्न निर्माण होतो? ठीक आहे, आपण पुढे जाऊया. चला आता पुढे जाऊ. आता चला राऊत साहेब बसा आता. ठीक आहे, शेवट स्वामी सर. अध्यक्ष महोदय, ग्रीन पीस आणि हिरवा वटाणा. एक मिनिट स्वामी सर, एक मिनिट. अध्यक्ष महोदय, माझी उत्तराला हरकत आहे. माझी तक्रार फक्त सोलापूर पुरती नव्हती, तक्रार माझी महाराष्ट्र व्यापीच होती. याची चौकशी झाली नाही. आज मंत्री महोदय म्हणले की सोलापूरची तक्रार होती. माझी सोलापूरची तक्रार नव्हती, महाराष्ट्र व्यापी पूर्ण महाराष्ट्रात तक्रार हा भ्रष्टाचार झालेला आहे. सोलापूरचं देयक अदा केलेलं नाही पण उर्वरित महाराष्ट्राचं देयक अदा केलेलं आहे, ही तक्रार होती माझी. मंत्री महोदय, उत्तर चुकीच्या पद्धतीने पटलावर येतंय म्हणून माझी उत्तराला हरकत आहे. माझी सोलापूरची तक्रार नव्हती, उर्वरित पूर्ण महाराष्ट्रात तक्रार होती आणि याची चौकशी किती दिवसात पूर्ण करणार आणि दोषीवर कारवाई किती दिवसात करणार एवढंच सांगावं. ताईंची एक घेऊन परत आपली घेऊ. अध्यक्ष महोदय, एक ताईंची घेऊन परत घेतो. अध्यक्ष महोदय, या पुरवठ्यामध्ये 12 प्रकारचे अन्नधान्य त्या ठिकाणी पुरवठा केला जातो. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये जे काही आता वटाण्याच्या संदर्भामध्ये आपण जी काही सूचना राज्यव्यापी केलेली आहे, 1 महिन्याभराच्या आत संपूर्ण राज्याच्या या वटाण्याच्या संदर्भातली चौकशी केली जाईल. त्याचा जो काही अहवाल येईल त्या अहवालाप्रमाणे पुढची कारवाई केली जाईल. ठीक. राऊत साहेब कुठली घटना घडली पहिली चौकशी करावं लागेल आणि त्याच्यानंतर गुन्ह्याचं स्वरूप बघून त्याच्यानुसार चौकशी करण्यात येईल. मंत्री महोदयांनी त्याच उत्तर दिलं की चौकशी करतोय म्हणून. चला स्वामी सर शेवट लास्ट घ्या. अध्यक्ष महोदय, क्या म्हणजे या ग्रीन पीस आणि हिरवा वटाणा
पाटील साहेब, मंत्री महोदयानं आपल्याला उत्तर कुठलाही गुन्हा घडला असेल तर त्या ठिकाणी त्या गुन्ह्याप्रमाणे त्या पद्धती गुन्ह्याचं स्वरूप बघून चौकशी केली जाईल. तक्रार देऊन सुद्धा पाटील, हा. चौकशी केली नाही म्हणूनच आपण एसआयटीची मागणी करतोय. तर एसआयटी चौकशी एसआयटी नेमणार का एवढंच सांगावं. मंत्री महोदय बसून घ्या, अध्यक्ष बसून घ्या. महोदय. मंत्री महोदय एक मिनिट बसून घ्या. आपण बसून घ्या, बसून घ्या. पाटील साहेब, नरसाहेब, बाळासाहेब बसा. सन्माननीय सदस्य राऊत साहेब. पाटील साहेबांनी वटाण्याच्या संदर्भातला जो मुद्दा उपस्थित केलेला आहे या विषयाची आयुक्त पातळीवरनं याची चौकशी केली जाईल. ऐकून घ्या, अरे, आयुक्त पातळीवर. ऐकून घ्या, ऐकून घ्या. ठीक आहे. सचिव ऐकून घ्या, ऐकून घ्या, ऐकून घ्या, ऐकून घ्या. मग ठीक आहे. पूर्ण होऊ द्या. पाटील साहेब त्यांचं पूर्ण होऊ द्या, मग बोला आपण. सचिव पातळीवरनं या विषयाची चौकशी केली जाईल. असलम भाई, असलम भाई बसा, उत्तर होऊ द्या आणि मग आपण बोला. मंत्री महोदय विखे साहेब, हा वरच्या सभागृहात निवेदन करायचे लक्षात घेणार एवढी लक्षवेधी झाल्यानंतर मग आपली घेऊ. करा बघा. ठीक आहे, चला लक्षवेधी क्रमांक 2. चला पुढे आता, पुढे गेलो. अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे हा अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे सदर लक्षवेधी ही पुणे जिल्ह्यातील आणि दौंड तालुक्यातील त्याचबरोबर परिसरातील वेगवेगळ्या मतदारसंघातील पाण्याच्या प्रश्नासंदर्भातली आहे. प्रथमतः मी माननीय मुख्यमंत्री, माननीय जलसंपदा मंत्री आणि शासनाचे आभार मानतो की बेबी कॅनॉलचं काम